नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आता पुन्हा ट्रेंड करत आहे. ती सक्रिय राजकारणात येणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून होत आहेत. कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलं आहे. आता तिच्या वडिलांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. कंगना कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी सायली. आपण पाहताय मुंबई तक. कंगनाचे वडील अमरदीप रानावत यांनी कंगना निवडणूक लढवणार असल्याच्या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की कंगना भाजपच्या तिकिटावरच निवडणूक लढवणार आहे, परंतु ती कुठून निवडणूक लढवणार हे पक्षच ठरवेल. कंगनाने नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची कुल्लूतील निवासस्थानी भेट घेतली. तेव्हापासून कंगना भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता ती पुढील वर्षी निवडणूक लढवणार असल्याचे तिच्या वडिलांनी स्पष्ट केले. कंगनाने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ती ज्या प्रकारे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते, भाजपा किंवा मोदींचे कौतुक करत असते, त्यावरून ती नक्कीच निवडणूक लढवणार असा अंदाज लोकांनी बांधला होता. याशिवाय हिमाचल प्रदेशच्या बिलासपूरमध्ये RSSचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये कंगना सहभागी झाली होती. मंडी किंवा चंदीगडमधून कंगना लोकसभा निवडणूक लढवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी देखील एका मुलाखतीत कंगना लोकसभेत दिसेल असं सांगितलं होतं. ती हिमाचलमधून निवडणूक लढवेल असंही जलील म्हणाले होते. कंगना मुंबईतील एखाद्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या चर्चांवर कंगनाकडून मात्र अद्याप कोणती प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र ती निवडणुकीच्या रणांगणात उतरली आणि लोकसभेत निवडून गेली तर ती अशी कामगिरी करणारी पहिली अभिनेत्री निश्चितच नसणार आहे. याआधीही अनेक अभिनेत्रींनी निवडणुका लढवून लोकसभा गाठली आहे. त्यामुळं आता कंगना हे पाऊल उचलते का, याकडे लक्ष लागून आहे. आपल्याला याबाबत काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.